छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील प्रमुख घटना आपल्याला माहिती असतात, त्या खूप सांगितल्या गेल्या आहेत, जसे की अफझल वध, शाहिस्तेखानावर छापा, आग्र्यातून सुटका. पण शिवचरित्रात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याबद्दल इतकं बोललं जात नाही, पण त्यातून खूप शिकता येतं आणि प्रचंड प्रेरणा मिळते. जसं की हे उदाहरण, महाराजांनी स्वतःचं आरमार उभं केलं. ते जेव्हा समुद्रात आलं तेव्हा इंग्रजांनी त्याबद्दल एक नोंद केली होती. ती अशी होती, दे आर पिटिफुल थिंग्स दॅट वन गुड शिप वुड डिस्ट्रॉय 100 ऑफ देम विदाउट रनिंग हरसेल्फ इनटू ग्रेट डेंजर. म्हणजे या होड्या इतक्या फडतूस आहेत की आपली एक चांगली बोट जरी असेल तरी सहज यांच्या 100 अशा होड्या उद्ध्वस्त करेल. हे पत्र होतं डिसेंबर 1664 सालचं. त्यानंतर काही वर्षांनी 1679 मध्ये मराठी आणि इंग्रजांमध्ये एक युद्ध खांदेरीच्या बेटाजवळ झालं. त्या युद्धात मराठ्यांनी आपल्या होड्यांचा वापर करून इंग्रजांना हरवलं होतं. त्या युद्धानंतर इंग्रजांच्या पत्रातील नोंद होती, These little creeping boats deceive us to admiration. When we have nimble boats of the like nature, we hope they shall not escape us so. म्हणजेच त्या सळसळणाऱ्या छोट्या होड्या आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकवतात आणि जेव्हा आमच्याकडे या अशा होड्या असतील तेव्हा आम्ही त्यांना हरवू शकू. जे लोक आधी मराठ्यांच्या आरमाराची खिल्ली उडवत होते, ते फडतूस असं म्हणत होते, तेच नंतर त्या आरमाराचं कौतुक करायला लागले. जेव्हा विचार उदात्त असतात, दृढ निश्चय असतो आणि प्रयत्नात सातत्य असतं, तेव्हा अनाकलनीय असे महापराक्रम घडतात. हे महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं आहे. खरं तर ही गोष्ट सर्व शाळांच्या पुस्तकांमध्ये असली पाहिजे. शाळा कॉलेजेसमध्ये यावर केस स्टडीज व्हायला पाहिजेत. पण दुर्दैवाने या मार्कार्थी शिक्षण पद्धतीत या अशा केस स्टडीज घेतल्या जात नाहीत. इतिहास सुद्धा जो आपल्याला शिकवला जातो तो परकीय लुटारूंचा इतिहास हा आमचा इतिहास म्हणून आम्हाला शिकवला जातो. असो, आपल्या चॅनलवर मात्र खांदेरीच्या युद्धाबद्दल आपण एक व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.